महत्त्वाची घडामोड आहे। अमेरिकेत व्हाईट हाऊस परिसरात गोळीबार झालेला आहे। गेट नंबर 17च्या बाहेर ही गोळीबाराची घटना घडली आहे। 20 राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती आहे। गोळीबाराच्या घटनेदरम्यान ट्रम्प व्हाईट हाऊसमध्येच होते। इराणच्या मुद्द्यावरून ट्रम्प यांची महत्त्वपूर्ण बैठक व्हाईट हाऊसमध्ये सुरू होती। याच दरम्यान 20 राऊंड फायर झालेले आहेत। गेट नंबर 17च्या जवळ हा गोळीबार करण्यात आलेला आहे। सिक्रेट सर्व्हिस एजंट्सनी एका व्यक्तीला ठार केलंय। 2 हल्लेखोरांचा व्हाईट हाऊसमध्ये शिरण्याचा प्रयत्न होता। व्हाईट हाऊसच्या परिसरात गेट नंबर 17 जवळ हा गोळीबार झालेला आहे, ज्यातल्या एका संशयिताचा फोटो समोर आलाय। गोळी लागल्यानंतर संशयिताचा रुग्णालयात मृत्यू झालाय। नासिर बेस्ट असं 21 वर्षाच्या संशयित हल्लेखोराचं नाव आहे। व्हाईट हाऊस परिसरात गोळीबार झाला त्याच ठिकाणी President Trump has said a deal is close, only for the two sides to remain far apart. तर गोळीबाराचे आवाज ऐकू आल्यानंतर त्याच परिसरात तिथनं वार्तांकन करणारी ही पत्रकार आपण पाहतोय। गोळीबाराचे आवाज जसे वाढले, जसे हा आवाज ऐकू यायला लागला, तसं तातडीनं डाऊन डाऊन असं म्हणत तिथल्या सगळ्याच लोकांना सुरक्षित राहण्यास सांगितलं गेलं। वार्तांकन करतानाचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। सिक्रेट सर्व्हिस एजंट्सनी एका व्यक्तीला ठार केलेला आहे। 21 वर्षाचा हा तरुण आहे। हल्लेखोराचा एन्काउंटर करण्यात आलाय। President Trump has said a deal is close, only for the two sides to remain far apart.